नमस्कार, हॅलो सखीमध्ये मी स्वाती तुमचे स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मऊ फुललेली चपाती बनवण्यासाठी चपातीचे पीठ हे कसे मळावे। पीठ जर का आपलं व्यवस्थित मळलेलं असेल तर चपाती आपली खूप छान व सुंदर अशी मऊ फुलते व छान फुलते। चला तर मग या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत चपातीचे पीठ हे कसे मळावे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। चपातीचं पीठ मळण्याकरता प्रथम मी एका भांड्यामध्ये या पद्धतीने या वाटीच्या प्रमाणानुसार 2 वाटी पीठ घेतलेले आहे। बघा, या पद्धतीने मी याच्यामध्ये पीठ ॲड करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, जेणेकरून आपल्या चपातीला एक छान चव येते। त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून घेणार आहोत। त्यानंतर बघा, या पद्धतीने मी याच्यात तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि छान सर्व पिठाला आपण हे व्यवस्थित मीठ व तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चपाती मऊ व छान बघा। त्याकरता मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे। जसं आपल्याला पीठ मळायला पाणी लागतं त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी आपण याच्यामध्ये ॲड करून छान असं मळून घेणार आहे। तर नेहमी लक्षात ठेवा, पीठ मळण्याकरता नेहमी थोडंसं कोमट सोकम पाणी घ्यायचं, जेणेकरून चपाती मळायला खूपच इझी पडतं आणि शिवाय चपाती पीठही छान मळलं जातं। तर या पद्धतीने आपण हे थोडं थोडं करून पाणी याच्यामध्ये ॲड करून छान असं एकजीव करून घेणार आहोत। तर बघा, या पद्धतीने मी छान असं हे पीठ एकत्र करून मस्त मळून घेत आहे। ते बघा, तर ह्या व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे, जेणेकरून छान जेवढं आपण पीठ व्यवस्थित छान मळू तेवढ्या आपल्या चपात्या मऊ व छान या फुलतात। तर या पद्धतीने आपण हे छान मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, जास्त याला थोडीशी मेहनत करावी लागते, पण छान जेवढं आपण पीठ मळू तेवढे आपले चपाती छान मऊ व छान फुलतात। ते सर्व बाजूचे आपण हे पीठ काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, ते बघा, या मुठीप्रमाणे बघा अशी मूठ करून आपण हे व्यवस्थित याला छान असं प्रेस करून दाबून व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं, जेणेकरून पीठ हे छान मळलं आणि मऊसूद होतं। तर या पद्धतीने आपण 2 ते 3 मिनिटं याला छान असं मळून घ्यायचं या पद्धतीने। बघा, माझं पीठ हे मळून झालेलं आहे। तर याला छान आपण थोडंसं तेल लावून याला पुन्हा आपण 1 मिनिट छान असं याला छान तेल लावून घ्यायचं, जेणेकरून ही चपाती पीठ आपलं हे काळं पडणार नाही। तर बघा, या पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे किती छान असं मऊसूद मळलं गेलेलं आहे। त्यानंतर आपण बघा, तुम्हाला मी याचं एक चपाती करून दाखवते। तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही एक लाटी घेऊ शकतात। तर या पद्धतीने बघा, मी चपाती आता करून घेत आहे। तर बघू शकता, असा छान असा इक्वल असा गोळा करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण याला लाटून घेणार आहोत। तर बघा, या पद्धतीने आपण याला थोडंसं लाटून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला ही घडीची चपाती बनवायची आहे। ते बघा, हे थोडंसं लाटून झाल्यावर आपण याच्यावर हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पीठ याच्यावर आपण बुरबुरायचं आहे, जेणेकरून आपली चपाती छान फुलते। याच पद्धतीने बघा, आता मी याला पूर्ण व्यवस्थित लॉक करून घेणार आहे एक किनारे। तर या पद्धतीने याचे किनारे आपण व्यवस्थित लॉक करून घ्यायचे आहे। छान असे लॉक झालेले आहे। आता आपण याला लाटून घेणार आहोत। तर थोडंसं पीठ लावून याला व्यवस्थित आपण याचे 4 कोणी व्यवस्थित असे लाटून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली चपाती एकसारखी होते। या पद्धतीने आपण याला व्यवस्थित असं लाटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित लाटून घ्यायचं। बघा, आता आपला तवा व्यवस्थित तापलेला आहे। तर बघा, या पद्धतीने मी याच्यावर चपाती टाकून घेत आहे आणि आपल्या चपातीला थोडीशी चपाती होत आली की 1 सेकंद बघा छान असे थोडेसे बबल्स आलेले आहे त्याला। तर आपण याला पलटून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता, याला छान ही फुलायला सुरुवात झालेली आहे।
तर एक साईड झाल्यानंतर व्यवस्थित झाल्यानंतरच आपण याला पलटायचं आहे. जास्त खूप वेळेस पलटलं तर ती छान फुलत नाही. तर एक साईड छान अशी झाली की आपण याला पलटून घेणार आहोत. हे बघा तुम्ही बघू शकतात छान अशी फुलायला लागलेली आहे. तर याच पद्धतीने जर का तुम्ही पीठ व्यवस्थित मळलं तर आपली चपाती छान फुलते पण आणि मऊ पण होते. तर याच पद्धतीने तुम्ही नक्की पीठ मळून पहा. चला तर मग व्हिडिओला आपण इथंच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.